पक्षातील फूट, बंडखोरी आणि राजकीय विश्वासघात झेललेल्या ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आत्ता कुठं थोडीशी शांतता येत होती. पण त्यात आता मुंबई महानगरपालिका निवडणुका संपताच पुन्हा एकदा नाराजी नाट्य सुरू झालंय. निमित्त आहे किशोरी पेडणेकरांना पुन्हा मिळालेल्या मनपाच्या गटनेतेपदाचं. अनेक मातब्बरांना डावलून किशोरी पेडणेकरांना पुन्हा गटनेतेपद मिळालंय आणि त्यामुळे ठाकरेंच्या नगरसेवकांमध्ये नाराजी पसरली आहे. नेमकं काय घडतंय? ठाकरेंच्या शिवसेनेच्या या नगरसेवकांची भूमिका काय आहे आणि आता याचे नेमके पडसाद काय उमटू शकतात, सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाइम महाराष्ट्र. सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा. तर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक संपताच आता ठाकरे गटातील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा समोर आली आहे. पक्षाकडून सर्व महत्त्वाची पदे ही वरळी विधानसभेतील नेत्यांनाच का दिली जात आहेत, असा सवाल आता नाराज शिवसैनिकांनी उपस्थित करायला सुरुवात केली आहे. ठाकरे गटाच्या नगरसेवकांची गट नोंदणी करताना माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडेच पुन्हा एकदा गटनेतेपदाची धुरा देण्यात आली आहे आणि यावरून आता ठाकरे गटामध्ये नाराजीचं वातावरण पसरल्याच्या बातम्या सुरू झाल्यात. ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये यंदा ठाकरे गटाचे मिलिंद वैद्य, यशोधर फणसे, विठ्ठल लोकले, विशाखा राऊत, श्रद्धा जाधव आदी मातब्बर मंडळी निवडून आली आणि ही इतकी ज्येष्ठ मंडळी निवडून आलेली असताना सुद्धा त्यांना डावलून कोरोना नंतरच्या काळामध्ये आरोप झालेल्या एका व्यक्तीला गटनेतेपद दिलं गेल्याने अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. सोबतच वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये विधान परिषदेतील 2 आमदार, माजी महापौर, माजी उपमहापौर, बेस्ट समिती अध्यक्षपद भूषवलेले ज्येष्ठ माजी नगरसेवक अशी पदाधिकाऱ्यांची मोठी फौज आहे. त्यामुळे मग सर्व शिवसेनेतील पदं ही वरळी विधानसभेतच का दिली जात आहेत, असा प्रश्न आता शिवसैनिकांकडून, ठाकरेंच्या शिवसैनिकांकडून उपस्थित केला जातोय. बघा, आपल्याला माहिती आहे की किशोरी पेडणेकर या ठाकरेंच्या पक्षातील अत्यंत तडफदार आणि आक्रमक व्यक्तिमत्व असलेल्या नेत्या आहेत. त्यांनी अनेकदा प्रसार माध्यमांवर आपल्या पक्षाची बाजू अगदी जोरकसपणे मांडली आहे. पण निगेटिव्ह बाजू ही आहे की किशोरी पेडणेकरांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये त्या अगदी ठाकरेंना सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये जाणार असल्याच्या सुद्धा चर्चा होत्या. अर्थात त्याही चर्चा या कायमच किशोरी पेडणेकर यांनी नाकारलेल्या आहेत, पण मग तरी सुद्धा या चर्चा होतातच. त्यामुळे मग यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये किशोरी पेडणेकरांना उमेदवारी मिळेल की नाही या संदर्भात सुद्धा साशंकता होती. हे जे साधारण चित्र, ही जी पार्श्वभूमी आहे ती सगळी कोरोना काळातला आरोपांचा मुद्दा असू देत किंवा ठाकरेंना सोडून जाण्याचा त्यांचा विचार असू देत, या सगळ्यामुळे. त्यामुळे आता खरं तर यंदा किशोरी पेडणेकरांना एबी फॉर्म देताना सुद्धा प्रचंड वेळ लागला. तुम्ही पाहिलं असेल तर बराच वेळ पेडणेकरांना ताटकळत राहावं लागलं आणि त्यांना उमेदवारी मिळते की नाही या संदर्भात सुद्धा शंका व्यक्त केली जात होती. सुरुवातीला तर आपण बातमी पाहिली होती तेव्हा किशोरी पेडणेकरांनी स्वतःचं नाव जाहीर करून टाकलं होतं. पक्षानं त्यांचं नावही जाहीर केलेलं नव्हतं. त्यामुळे त्यांची जी एक इच्छा होती या सगळ्यासाठीची ती दिसत होती, पण पक्षाकडून तसं काही येत नव्हतं. पण मग अखेरच्या क्षणी पेडणेकरांना उमेदवारी देण्यात आली आणि त्यांची नाराजी उद्धव ठाकरेंनी ओढावून न घेता त्यांना तो न्याय दिला किंवा त्या माजी महापौर होत्या त्यांना तो त्याचा सन्मान दिला. बघा, मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये ठाकरे गटाचे एकूण 65 नगरसेवक निवडून आले. ठाकरे गट हा भाजप नंतरचा दुसरा सर्वात मोठा पक्ष ठरलाय मुंबईतला आणि त्यामुळे जरी सत्ता मिळाली नसली तरी सुद्धा मुंबईमध्ये ठाकरेंचा पक्ष हा एक अत्यंत मजबूत विरोधी पक्ष मानला जातो. सत्ता जितकी महत्वाची तितकाच एक प्रबळ विरोधी पक्ष सुद्धा महत्वाचा असतो, मग ते राज्य असू देत, शहर असू देत किंवा देश असू देत. त्यामुळे त्यासाठी अत्यंत महत्वाची अशी भूमिका मांडण्याची संधी मुंबईकरांनी ठाकरेंना दिली आहे असं आपण म्हणूया. पण मग त्यासाठी त्या पक्षामध्ये एकजूट असणं अत्यंत महत्वाचं आहे. ही नाराजी नाट्य, फाटाफूट, तणाव आणि एकमेकांबद्दलची ईर्ष्या हे सगळं बाजूला टाकून आता हे सगळं टाळून ठाकरेंना आपल्या पक्षाला एकत्र या सगळ्यामध्ये विरोधी पक्षाची एक अत्यंत सक्षम आणि महत्वाची भूमिका बजावावी लागणार आहे, कारण त्यांच्यावर ही अत्यंत मोठी जबाबदारी मुंबईकरांनी सोपवलेली आहे. अन्यथा सत्ताधारी पक्ष तर त्यांच्या पक्षातील तणावाचा फायदा घेण्यासाठी, फायदा उचलण्यासाठी सदैव तयार असतोच आणि मग त्यामुळे पुन्हा एकदा पक्षांतर आणि फाटाफुटी या सगळ्या गोष्टींना ठाकरेंना सामोरं जावं
लागू शकतं. त्यामुळे आता तरी ही सगळी आपल्या शिवसैनिकांची नाराजी नाट्य ठाकरेंना कशी काय दूर करता येणार आहेत किंवा उद्धव ठाकरे ही कशी काय दूर करणार आहेत याकडेच लक्ष राहणार आहे. सत्ताधारी पक्षाला सवाल उपस्थित करायचे असतील, मुंबईकरांचे प्रश्न मांडायचे असतील आणि आपली ताकद दाखवायची असेल तर ठाकरेंकडे ही 5 वर्षाची अत्यंत महत्वाची संधी असताना फक्त पक्षांतर्गत तणावामुळे काही हातातून जायला नको अशा पद्धतीची जर स्थिती हवी असेल तर ही नाराजी दूर करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्याकडून याविषयी नेमकी काय भूमिका घेतली जाते, पेडणेकरांनाच पुन्हा गटनेतेपद का मिळालं किंवा वरळी विधानसभेमध्येच सगळी महत्वाची पदं का जात आहेत याविषयी त्यांची भूमिका ही ते आपल्या शिवसैनिकांपर्यंत कशी पोहोचवतात हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि त्या दृष्टीनं मग ठाकरे यांचा पक्ष हा मुंबई मनपामध्ये कशा पद्धतीनं काम करतो आणि विरोधी पक्षाची भूमिका बजावतो हे ठरणार आहे. त्यामुळे याविषयी काय काय घडामोडी घडतील हे सगळं पाहणं अत्यंत महत्वाचं आहे. दरम्यान किशोरी पेडणेकरांवरची ही नाराजी, उद्धव ठाकरेंची या संदर्भातली भूमिका आणि याचे होणारे परिणाम याविषयी तुमचे अंदाज काय आहेत, तुमची मतं काय आहेत ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ महत्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.